नमस्कार. समता एज्युकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझे नाव पूनम. मी या टीमची मीडिया हेड. आमची छोटीशी ट्रस्ट आहे ज्याचे नाव आहे फिनिक्स एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर ट्रस्ट. फिनिक्स या शब्दाचा अर्थ आणि याची रचना मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते. फिनिक्स या शब्दाचा निर्माण फोनिक्स या शब्दातून झालेला आहे. फोनिक्स म्हणजे राखेतून उंच आकाशात झेप घेणारा एक काल्पनिक पक्षी आणि फिनिक्स म्हणजे शून्यातून आपले जग निर्माण करणारा गरम रक्ताचा आणि जिवंत हाडामासाचा विद्यार्थी. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. हेच आमच्या ट्रस्टचे मूळ उद्देश. महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले काही मौल्यवान विचार. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुले. उपासमारीने शरीराची झीज होऊन मनुष्य अल्पायुषी ठरतो, तर शिक्षणाअभावी मनुष्य निर्बुद्ध राहून जिवंतपणीच दुसऱ्यांचा गुलाम होतो. म्हणूनच शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच आम्ही शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहोत. चांगले व्यवस्थापन करून यास व्यापक स्वरूप द्यायचे आहे. सुंदर भारत घडविण्यासाठी, चांगला सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित करणे आवश्यक आहे. राज्य शासनाचे शैक्षणिक व्यवस्थेतील काम आणखीन मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच प्रचलित शिक्षण प्रणालीस आम्हाला लवचिक आणि मजबूत करावयाची आहे आणि कामातील सातत्य टिकवून पुढे न्यायचे आहे. प्रचलित समाज व्यवस्था ही इतिहासाच्या प्रवाहातील एक अवस्था आहे. या अवस्थेतील प्रचलित शिक्षण व्यवस्थेमधून बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया कच्चा राहत आहे. परिणामी उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फार अत्यल्प आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी आणि समस्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया पक्का करण्यासाठी एक व्यापक शैक्षणिक चळवळ उभी करणे आणि आपल्या मनाशी भविष्याबद्दल सुंदर स्वप्न आणि ध्येय बाळगणाऱ्या आणि आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या निरागस विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना सहकार्य करणे. शिक्षण व्यवस्थेवर टीका, टिप्पणी आणि बुद्धिविलासात रमण्याऐवजी त्यावर उपाययोजना करून काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बुद्ध विहाराला शैक्षणिक केंद्र, अभ्यास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ही समिती काम करेल. नंबर 1. बुद्ध विहाराच्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावा, त्यांची अभ्यासातील गुणवत्ता वाढावी यासाठी एक व्यवस्था उभी करणे. नंबर 2. बुद्ध विहाराच्या परिसरातील विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणे. प्रत्येक कुटुंबात किती विद्यार्थी आहेत यानुसार KG to PG इयत्तेनुसार त्यांचे वर्गीकरण करणे. नंबर 3. गळती झालेल्या विद्यार्थ्यांचीही माहिती गोळा करणे. नंबर 4. KG to PG च्या शैक्षणिक प्रवासात विद्यार्थी गळती होणार नाही, ते उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतील, उद्योग व्यवसायात यशस्वी होतील अशी व्यवस्था उभी करणे. नंबर 5. या अभ्यास केंद्रातून विद्यार्थ्यांचे अभ्यासाविषयीचे प्रश्न सोडविले जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया पक्का केला जाईल. नंबर 6. प्रत्येक बुद्ध विहाराची एक फाईल तयार केली जाईल. विहारात CCTV कॅमेरा बसविला जाईल. त्यानुसार चालणारे अभ्यासवर्ग,
होणारे निरनिराळे कार्यक्रम रेकॉर्ड केले जाईल. कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीचे प्रबोधनाचे कार्यक्रम रेकॉर्ड केल्यामुळे विहाराच्या छोट्याशा इतिहासात त्यांची नोंद होईल. ते कार्यक्रम ऑनलाईन करता येण्यासारखे ठेवल्यामुळे इतर विहारांमध्ये असे कार्यक्रम व्यवस्था उभी करण्यासाठी प्रेरणाही मिळेल. नंबर 7, शोषणाधिष्ठित शिक्षण व्यवस्थेच्या बाजारीकरणाचा विद्यार्थी बळी ठरू नये. उलट पक्षी तो या स्पर्धात्मक जगात टिकून अव्वल येईल या दृष्टिकोनातून त्याला तयार करणे. नंबर 8, विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चालविलेला हा कार्यक्रम आहे. नंबर 9, प्रत्येक बीजात एक महावृक्ष असतो. फक्त योग्य निगा, खत पाणी आणि त्यांच्या संगोपनाची आणि संरक्षणाची आवश्यकता असते. तद्वत विद्यार्थी म्हणजे लहान रोपटी आहेत. त्यांना शैक्षणिक वातावरणाची आणि खत पाणी घालून निगा राखण्याची गरज आहे. म्हणजे ते उंच वाढतील आणि हजारो गोड आणि रसाळ फळे देतील. नंबर 10, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर चांगल्या संधी मिळवून उच्च पदावर जाण्याकरिता तयार करावयाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आपण झटू तेव्हा समाजाचा, गावाचा, देशाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. शिक्षण घेऊन विद्यार्थी नुसताच पास होणार नाही, तर जगाच्या स्पर्धेत अव्वल येईल याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. नंबर 11, प्रत्येक बुद्ध विहारामध्ये माता रमाई नर्सरी, राजमाता जिजाऊ नर्सरी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नर्सरी सुरू करणे. नंबर 12, या नर्सरीमधून मुलांना निशुल्क शिक्षण दिले जाईल. नंबर 13, या नर्सरीमधून शिकविणाऱ्या दोन्ही ताईंना 10 दिवसांचे विपश्यना शिबिर प्रत्येक 3 महिन्यातून एकदा करणे अनिवार्य असेल. त्यांची बंदिस्त हृदये जेव्हा प्रेमाने पूर्ण भरलेली असतील आणि ती हृदये जेव्हा खुली होतील तेव्हाच विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडू शकतील. नंबर 14, SSC बोर्डाच्या मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करणे. नंबर 15, विहारात इयत्ता 1ली ते पदवी पर्यंतचे अभ्यास वर्ग चालवणे. नंबर 16, विहारातून शिकविणाऱ्या शिक्षकांना धम्ममित्र म्हणून संबोधले जाईल. नंबर 17, बुद्ध विहाराच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार आलेख तयार केला जाईल. नंबर 18, प्रत्येक विद्यार्थ्यांची एक अभ्यासाची फाईल तयार केली जाईल ज्यामध्ये त्यांच्या अभ्यासाचे विषयाचे स्टेटस असतील. नंबर 19, प्रचलित शिक्षण व्यवस्थेत काही त्रुटी आणि चुका आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया कच्चा राहतो. आम्हाला या त्रुटी काढून अभ्यासक्रम साधा, सरळ आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. नंबर 20, शाळांमधून मित्र उपक्रम सुरू करण्यासाठी काम करणे. नंबर 21, आम्हाला चर्चा, वादविवाद, कट्टरपणा अशा बुद्धिविलासात न पडता काम करण्याची गरज आहे. नंबर 22, महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार ज्या ज्या बुद्ध विहारांमध्ये वस्तीतील आणि विभागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग सुरू करायचे असतील अशा मान्यवरांनी आणि विहारातील पदाधिकाऱ्यांनी जरूर संपर्क करावा किंवा व्हॉट्सॲप करावा. आमचा संपर्क क्रमांक आहे 8879379062. Education is the most powerful weapon which we can use to change world. United we stand and divided we fall.
होय, आमची मुले उच्च विद्याविभूषित होऊ शकतात. येस वी कॅन. आपली विनीत पूनम परतेकी.